माझ्या आवाजाचाच उल्लेख निघाला म्हणून एका गोष्टीचा आणखीन उल्लेख करते. जयंत पवारचं जे अधांतर नावाचं नाटक होतं, अधांतर नाटकावर मग महेश मांजरेकरांनी त्याच्यावर लालबाग परळ नावाचा सिनेमा केला. मग हा खरं तर किस्सा आहे, ठेवायचं की नाही हे तुझं तू ठरव, तू बघ. बॉल इज इन युअर कोर्ट. त्या सिनेमासाठी जयंत पवारांनी माझं नाव सुचवलं होतं, कारण तो ओव्हरऑलच गिरणी कामगारांच्यावरचा सिनेमा होता आणि लालबाग परळ असं त्या सिनेमाचं नाव. तिकडच्याच वातावरणामध्ये मोठी झालेली ती बाई होती, जिची मुलं आहेत, नवरा मिल कामगार वगैरे. तर त्या सिनेमासाठी मला बोलावण्यात येणार होतं. मी सगळ्यात प्रथम जाऊन आले वगैरे, भेटून आले. हां आपण करतोय, येस यू विल बी देअर. त्याच्यानंतर अचानक असं 5-6 महिन्यानंतर आपटेंसोबत जे मी काम करत होते कबड्डी, तर तेव्हा ते 2-4दा म्हणाले की यार नाही सिनेमाचं काम चालू. म्हटलं सर कुठला सिनेमा करताय? महेशचा. कुठला? अरे तो अधांतर वरचं लालबाग परळ. हो का, सुरू झाला आहे तो सिनेमा? म्हणजे एवढं माझं अज्ञान. हे पण आहे, हे पण अंडरलाईन कर वाटल्यास. म्हटलं अच्छा सिनेमा सुरू झाला आहे का? कारण आपल्याला एखाद्याने कामासाठी बोलावलं तर आपण अशी अपेक्षा ठेवतो की आपल्याला बोलावतील त्यांचं सुरू झाल्यानंतर. त्याला फॉलोअप करायचं किंवा अय्या सर तुम्ही मला बोलावलंच नाही आहेत, कधी आहे असं जे विचारायला होतं ते नाही जमलं मला. मी नाही केलं. मला असं वाटलं की त्यांनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर मला बोलावणार. मी विश्वास ठेवते समोरच्यांवर, बिकॉज मला असं वाटतं माणसावर विश्वास ठेवायला पाहिजे. जसे आपण प्रामाणिक वागतो तसे समोरची प्रामाणिक असतील. त्यातनं कधीतरी दगाफटका होतो. झाला तो विषय असा. मग आपटे म्हणाले की अरे त्या सिनेमाचं काम सुरू आहे. बरोबर. कोण आहे? जयंत पवारचं ते. अच्छा ओके ठीक आहे. मी शांत बसले. मग जयंत पवारांचा मला फोन आला. मला म्हणाला अशा अगं मी खूप सांगितलं पण म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की नाही त्या कॅरेक्टरसाठी आहे ना नोन चेहरा हवा आहे. बरं नोन चेहरा हवा आहे. मग आता वाटलं असेल कारण तो विकलाही जावा वगैरे असं त्यांच्या डोक्यात होतं. ठीक आहे म्हणून त्यांनी नाही सांगितलं. ठीक आहे म्हटलं, ठीक आहे आपण पुढच्या वेळेला करू काही. मी गप्प बसले. बरोबर त्याच्यानंतर एक 10-12 दिवसांनी म्हणजे पोस्ट प्रोडक्शन त्यांचं चालू होतं. ते काम करत होत्या सीमा विश्वास आणि पोस्ट प्रोडक्शन चालू झालेलं. त्यांनी काहीतरी ट्रायआउट पण काही केलं आणि मग मला महेश मांजरेकरांचे बंधू जे सगळं ते प्रोडक्शन हाऊस वगैरे बघत होते, मला जयंताने आधी फोन केला, जयंत पवारांनी, की आशा अगं एक रिक्वेस्ट आहे. हे बघ काही असलं तरी ह्या सिनेमाचा बहुतेक तू भाग असायलाच पाहिजेस असं वाटतंय. म्हटलं हो का, कसं काय? तर म्हणे त्यांचं असं म्हणणं आहे की ते जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरचं पूर्ण डबिंग तू करायचंस. कसं काय? नाही काय होतंय तो डायलेक्ट जो आहे ना थोडा मालवणी महाराष्ट्रीयन टोन तो त्यांच्याकडनं होत नाही आहे आणि ते आम्ही करून बघितलं पण ते ऐकताना असं वाटतं की हे नाही वाटत आहे, हे आपलं नाही वाटत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू बाकीच्या सगळ्या गोष्टी विसर, तू ह्याचं डबिंग कर. म्हटलं पण चालणार आहे का? डबिंगला कोणी चालतं ना, मग डबिंगला कोणी चालतं. तिथेही मी पॉझिटिव्हच विचार केला. आशा आप याद आओगी, आपकी आवाज रहेगी, हेच होतं ना त्याच्यामागे. मी तेवढंच माझ्या मनाला सांगितलं की संधी आहे, बी अ पार्ट ऑफ इट. अँड आय बिकेम अ पार्ट ऑफ इट. त्यांनी मला नंतर त्याचं सगळं जे श्रेय द्यायचं ते दिलं, पण मलाही हळहळायला झालं. अरे ही संधी माझ्याकडनं तुम्ही काढून घेतली. ही संधी जर मला प्रत्यक्षात तिकडे दाखवलं असतं तर इवन आय कुड हॅव वॉन दिस रेस. एक चांगली संधी माझ्या हातनं तुम्ही घालवली. आणि नंतर त्या सिनेमाला आलेलं जेवढं पब्लिक होतं, म्हणजे संदेश कुलकर्णी लेखक माहिती आहे तुला, तो त्यानंतर आणखी म्हणजे आता त्याचं पटकन का आठवतं आहे, पहिला फोन मी घरी गेल्यानंतर मी त्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला गेलेले. सिनेमा उत्कृष्टच झालेला, अतिशय म्हणजे
इट वॉज लाऊडर दॅन लाईफ असंच होता तो सिनेमाचा एकंदरीत बाज. त्याने घरी गेल्यानंतर मला फोन केला, आशाताई आज सिनेमा बघताना ना मला सारखी तुझी आठवण येत होती. त्यालाही माहिती नाही की मीही स्क्रीनिंगला होते. आणि ज्योतिताई होत्या, ज्योती सुभाष. तर म्हणाले की स्क्रीनिंग बघत असताना ना सारखी मला तुझी आठवण येत होती आणि मी सारखं मिस करत होतो की ह्या सिनेमात आशाताई असायला हवी होती ह्या रोलसाठी. मग अतिशय चांगल्या दर्शकाकडनं किंवा चांगल्या लेखकाकडनं किंवा अतिशय योग्य माणसाकडनं जर मला तशी कॉम्प्लिमेंट मिळत असेल, फक्त एवढंच की मी ती उलगडून नाही दाखवली. प्रसिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही माध्यम नव्हतं. आज तुमच्या निमित्ताने मला ते प्रसिद्ध करता येत आहे. पण त्याने बोलून दाखवलं. अँड आय सेड, मी म्हटलं काय वाटलं तुला? तर म्हणे सारखं असं वाटत होतं की या कॅरेक्टरसाठी आशा शेलार असायला हवी होती. त्या बाईने हा रोल खूप उत्तम केला असता. म्हटलं ठीक आहे संदेश. म्हटलं पण माझ्या आवाजाच्या निमित्ताने मी तिकडे होते या सिनेमामध्ये. अरे यार, मी तोच विचार करतोय की मला का सारखी तू आठवतेस, का सारखी तू आठवतेस. कारण हा सीमा विश्वास यांचा आवाज नाही आहे, हा त्यांचा नाही आहे. आणि बाकी तोपर्यंत इंडस्ट्रीला काही माझा आवाज माहीत असण्याचा काही प्रश्नच येत नाही ना हिंदी मराठी. कारण मी कोणासाठी तरी डबिंग केलेलं नव्हतं. मी काही हेमा मालिनींसाठी किंवा श्रीदेवींसाठी डबिंग केलेलं नव्हतं की बाबा ह्या आवाजात बोलतात हे लोकांना माहीत असेल. दॅट वॉज इट. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.